चल बाई स्वयंपाक करून घेते. मी तर अजून मग आत्या बडबड करतील. स्वयंपाकच नाही केला, असंच नाही केलं, तसंच नाही केलं, बोलतच बसली. मी तर आज पण बी नाही लावला माझ्या आईले. कशाला लावू मग विनाकारणचं बोलणे खात बसा. किती मोठं लांबण लावलं. आणि पाय ना योगीजी पण कसे आहेत, माझ्या अंगावर आले ना मारायले. म्हणजे झाले की नाही त्यांच्याकडूनच समजा. माईकडून झालं ना पोरगं, बायकोकडून झालं काय. मग त्यांची एकच आहेत ती. मग योगीजीले बायकोची कदर नाही आहे की. एवढ्या दिवसांनी बायको भेटली की वर्षाला पाळत होते. बायको सापडत नव्हती, भेटत नव्हती, कोण देत नव्हतं. आता लग्न झालं तर बायकोची कदर नाही करत, आईकडून बोलतात. शेवटी पोरगा आईकडूनच बोलणार आहे. चला स्वयंपाक करून घेते. भाजीलीस काय आहे, वांगे आहेत, वांग्याचीच करते. साक्षी काय करून राहिली व? काय करू राहिली म्हटलं? मी दिवा घेऊन मंदिरात जातो. तू काय करून राहिली? काय करू, स्वयंपाक करते आता. स्वयंपाक काय कर मग. कायची करतो भाजी? भाजीला काहीच नाही आहे, फक्त वांगे आहेत फ्रीजमध्ये, तर वांग्याची करतो. अव उद्या रविवार आहे म्हटलं, उद्या बाजार भरते, तर उद्या सगळा एकखट्टा भाजीपाला आणत असतो आपण. तर मग उद्या घेऊन येईन सगळा भाजीपाला जाऊन बाजारात मी. आता वांग्याची करते काय? बरं तू पोळ्या टाकून ठेव, मग मी मंदिरात आली की भाजी करीन. तुला जमणार नाही ना मसाल्याचे वांगे? मी करीन मग मसाल्याचे वांगे चांगले. नाही राहू दे, जमते मला. अजून मग पोळ्याच केल्या माई ना, भाजी नाही केली नसन तसं. मी करीन भाजी, राहू दे. भाजी करीन आणि पोळ्या करीन. जमते तसं जमते मला. जातो मी मंदिरात. बरं ते म्हणा ना, कर मग. कुठं अजून उपकार. भाजी नाही केली, पोळ्याही नाही केल्या, भांडणात निघते सगळं. मग त्यापेक्षा दोन्ही मीच करतो. जेव्हा करा, सुरू करा. वांग्याची भाजी. हो, तुम्हाला आवडते ना वांग्याची, म्हणून मुद्दामून केली. जेवा ना. वांग्याची भाजी. अरे बापरे, ते दिसूनच इतकी तिखट राहिली. पण या पोळ्या केल्या की काय केल्या? या कुत्र्याच्या पोळ्या केल्या की माणसाच्या पोळ्या केल्या? काही बोलता का? चांगलं तर केलं मी पोळ्या. चांगल्या पोळ्या आहे ते. इतक्या जाड्या पोळ्या, जाडल्या पोळ्या, सगळ्या त्या जाड्या पोळ्या केल्या. बापरे, इतकी तिखट भाजी, इतकी तिखट भाजी. कुत्र्याच्या पोळ्या केल्या जाड्या जाड्या. इतका खराब स्वयंपाक केला. थोडी शरम वाटेल पाहिजे साक्षी तुला. असं स्वयंपाक करतात? अच्छा, तुझ्या आईसोबत फोनवर बोलत असताना स्वयंपाक केला वाटते तू. आता काय केलं मी? एवढा छान तुमच्यासाठी स्वयंपाक केला प्रेमानं, तुम्ही माझ्या स्वयंपाकला नावं ठेवून राहिली. मामा तुम्ही खाऊन पहा बरं. झाली बाई, जराशी तिखट झाली भाजी. एवढी बी नाही झाली. तेल घेतलं की होऊन जाते. आता येता येता येईन. योगेश, तुझं तेल घे भाजीवर. एवढी तिखट बी नाही झाली रे. शिकता शिकून जाईन ते. तू बाबाला काय विचारू राहिली? तू माझ्यासमोर बाबाला विचारून राहिली? तुला थोडी शरम वाटायला पाहिजे. म्हणजे मी खोटा बोलून राहिलो का? मी खोटा बोलून राहिलो काय? तू खाऊन पाय. सगळी भाजी घरातली तू एकटी खाशील. सगळी भाजी एकटी घरातली तू. समजलं ना? एवढी तिखट भाजी करता? अरे बस रे, काऊन नादा पिटरी एवढा? झाली तिखट तुळशी. एवढा काय नादा लावून राहिला? काय आता अन्नाला नाव ठेवू नये. अन्न परब्रह्म असते, समजलं ना? आणि जो मुकट्यानं ताटावर कधी कटकट नाही केली पाहिजे. आई, हे मुद्दामून केली ना, हिनं मुद्दामून केली. हा बदला घ्यासाठी आपला मुद्दामून केली ना. तुला माहिती स्वभाव कसा हिचा? तो तिचा स्वभाव चांगला नाहीये, तिचं मन चांगला नाहीये. आता बस झालं. नांदा लावू नको आता. जेवणाच्या ताटावर नांदा नको लावू. ते पोरगी नाराज झाली ना. जेव चुपचाप आता. जेव बेटा. नाही, हे मी जेवणार नाही मी. बस मग तसाच दुसरी भाजी करून देते मी तुला. बस उकाट्यानं बोल नको तुले. असं कसं बोलू नको? हिने हिच्या आईसोबत फोनवर बोलताना स्वयंपाक केला. हा तुला माहित नाही? नाही, माझ्या आईचा फोन पण नव्हता आला आज. मी पण नाही केला. खोटं नका बोलू. तुम्ही पाहिलं का मला? काही पण माझ्या खोटं नाटक मारून राहिलं माझ्या माती. मी कशाला असं करू? मुद्दामून केलं. मी कशाला बदला घेऊ घरातल्या लोकांचा? काही पण लावता का तुम्ही? खोटे आहे. मी खोटा आहे? मला खोटं म्हणतो? मला जेवायचंच नाही आहे. अजिबात नाही जेवत मी. आवा साक्षी चालली गेली. भलता अगं आहे हा. काय गरज आहे तिथली बोलायची? एवढ्या भाजी आणतील एवढा बोलला तू? अगं वानाच्या एवढा का तू तोंड जळलं होतं काय? योगेश, जेवणा ताटावर कधी राग नाही काढला पाहिजे बेटा. नवरा बायकोचं भांडण नाही, काही बोलायचं तर आपापल्या रूमवर जाऊन बोलायचं. सगळ्यांसमोर ती असं बोलायचं नाही. हा, ती बायको आहे ती. असं बोलतात का तिला? टाकून बोलतं. नाही, तुम्हाला माहिती डोक्यावर बसली ती. डोक्यावर घेतलं तुम्ही तिला. मग एवढी लाड चालू आहे तिची. कधी उठते, कधी काही कामं करते.
दिवसभर ती आईसोबत फोनवर बोलते. आताही फोनवर बोलता स्वयंपाक केला असेल म्हणून स्वयंपाक खराब झाला. अगं म्हणा नको करू. अगं म्हणाचा जाऊ कडे ना आता. दूध त्याला दूध असेल ना, दूध पोळी खाईन तू. आण दूध. लहान लेकराला दूध खातो मी आता. काय करतो इलाज नाही आता. आता मी काय केलं होतं? काहीच नाही केलं तरी मला बोलतात. मला म्हणे की फोन पाहत पाहत म्हणे तू स्वयंपाक केला अशी. आज माझ्या आईचा फोनही नाही आला तरी मला खोटा आरोप लावला. किती बदमाश आहेत. शेवटी चहाच्या आईकडूनच बोलतात. तो दादा पिकर नाही आहे माझी, जेवली का नाही जेवली का. थोडंफार तिखट जास्त पडलं अशी म्हणून काय झालं समजून घ्यायला पाहिजे. काय म्हणे कुत्र्याच्या पोळ्या केल्या म्हणे. कुत्र्याच्या पोळ्या आहेत का त्या? उलट मी पुड्यांना तूप लावलं होतं म्हणून पोळ्या जळल्या. सगळं माझ्या सासूचं कारस्थान आहे. माझ्या सासूनच भडकून दिलं. पहिले आग लावून दिली. मग सासूनं आग लावली. आता चोपडेपणा करते. पहिले मला योगेशजी बोलत नव्हते आताच बोलून राहिले. साक्षी 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 ताटावरून उठून येऊ नये असं. चाल बरं जेवायला. 2 घास खाऊन घे. मला नाही जेवायचं. तुम्ही जेवा मी नाही जेवत. साक्षी तसं रडू नको, उपाशी राहू नको. मांजाची जात आहे बाई. बोलला तर बोलला. ऐकून घ्या. तुम्ही मलाच बोलून राहिल्या आत्या. पोराला काहीच नाही बोलू राहिल्या तुमच्या. काही कारण नसताना काहून बोलणे ऐकून मी. थोडंफार तिखट पडलं असेल जास्त मान्य आहे. तूप लावलं आता मी त्या पोळ्याले म्हणून त्या पोळ्या जळल्या. मला किती बोलले. माझ्या आईचा फोन बी नव्हता आला तरी म्हणे त्या माईचा फोन आला. काहीच्या काही बोललं मी नाही ऐकून घेत. मला या घरात राहायचं नाही आहे. मी चालली जातो आता. मी नाही राहायचं मला इथं. कशी आहेस हो तू? आता होतच राहते बाई. नवरा बायकोचं होतच राहते. त्याला बी बोलली मी. तरी बी बोलली वा. चल उठ असं घे सपूस आणि चाल चाल ताटावर चाल जेवायला. जेवून घे 2 घास. इथे आणून देऊ का तुला ताट? मला नाही पाहिजे इथं नाही. जा तुम्ही. मी एकटी थांबतो. बरं एकटीच राह. हे बाय लढून घे लागलं तर तोंड गिंड रे मग घे. नाही तर इथे आणून देतो मी तुला. पण ताटावर अन्नावर राग नको काढू. समजलं का? अन्नावर राग नसत काढत. मी बोलतो त्याला. तुझी चांगली काढतो मी. बायकोला बोलते अगो वनाचा. तू जरा सांभाळून स्वयंपाक करत जाय बाई. तिखट जरा कमी खातर आपल्या घरी. तुला म्हटलं तर की नाही भाजी मी करतो. तुझं आता मी करतो. मी करते तेव्हा लक्ष देत जाय ना. हे बाय तो आपल्या डब्यात लायना चमचा आहे की नाही. तुला लायना चमच्यावर तिखट टाकलं की आपलं होऊन जाते आपल्या भाजी चौघायच्या भाजीचं. तू मोठा चमचा कोण टाकलं डब्यात? मी आता पाहिलं माझ्या मोठा चमचा तुझ्या बदलला का चमचा तो? माझा लायना चमचा होता बाई पहिले. तो मोठा चमचा तुझ्याच टाकला वाटते. मग तेवढा मोठा चमचा त्यावर तिखट टाकशील तर भाजी तिखट होईनच ना बाई. मोठ्या चमच्यावर ठेवशील डब्यात तर मग अजून चमचे टाकव. असं अंदाज लक्षात ठेव तू. अंदाज लक्षात ठेव. मग तुला बरोबर समजते. तुला आता उद्या मी सगळं अंदाज सांगून देईन तिखटा मिठाचे. आणि हा पाय गॅसची की नाही गॅस किंवा जसा कमी करा आणि मग पोळ्या शेका. मोठा गॅस असेल मग तावा संतापला असेल त्याच्यावर टाकलं असेल तेव्हा तूप तर अजून भडका झाला आणि ती पोळी चांगली करपली जळली असं झालं असेल ते. हा बाय पोळी चांगली शकल्यावर त्याला मामूली तूप लावा. मग नाही तर मग पोळी झाल्यावर तूप लावलं तरी चालते. पराठे थोडी आहेत काही ते. मी तुला शिकवत उद्या चांगलं. रडू नको आता. तोंड गेंट होई आणि लगे ये जेवायला. मी बी नाही जेवली. आपण दोघी सासू सुना जेवून घेऊ. मग ये पटकन मला भूक लागली. मी वाट पाहतो तुझी. जा तुम्ही. येते मग मी. ये मग रडू नको. मी पाहतो त्याची आता. का रे योगेश कुठे गेला मग? योगेश इकडे ये. पहिले आग लावून द्यायची मग चोपडेपणा करायचा. आग लावी सासू. का रे जेवली नाही ना ते? जेवली नाही ना म्हटलं ते. उपाशीच आहे ती काय रडून राहिली ना. तिला म्हणणंच आहे ना आणि जेव म्हणा. एवढं बोलत असतात का रे? तुला काय गरज एवढं बोलायची? मी बोलली होती ना तिने. तू कोण बोलला रे मग बाहेर म्हणतात बोलतो का रे? अरे वा रे वाई. नाही बोला तिकडून म्हणते बायकोचा गुलाम आहे. बोललो होतं म्हणते की लगेच रे. तू काल तिला बोलायला गेली होती. रोड तिथं जे खरं आहे ते बोललो मी. मग ते डोक्यावर बसते मग तुया. मग कशाला हे करतो तू? अरे मग एवढं बोलत असतात काय? किती बोला तिले तू. ते रडून राहिली आता. जेवत नाही म्हणते. मी थांबली तिच्यासाठी जेवायची. तिले म्हटलं जेव म्हटलं. एवढं बोलू नाही बाबू. सगळे देखत एकटाच बोला. अरे सगळे देखत बायकोचा अपमान करू नये. वाईट वाटते तिच्या म्हणाले. सगळे कोण होते?
तू आणि बाबाच तर होते, घरचेच लोक होते, बाहेरचे लोक होते काय? तरी बी काय झालं, आम्ही होतो तर आमच्या कधी अपमान करावं का तिचा? वाईट वाटलं तिले. बाबू, एक पोरगी सारं सोडून, माय बाप सगळं गणगोत सोडून आपल्यासाठी येत असते. एका माणसासाठी एक पोरगी सगळं गणगोत सोडून येत असते. तिची कदर करा बाबा, एवढं नाही बोलू. हा, चुकलं तर मी हाच बोले रे. जिथं चुकलं तिथं मी तिले बोलतोच. आणि तुला बी सांगतो, जिथं ते चुकीन तिथं तिनं तुला बोललंच पाहिजे. आणि तू बी चुकलं तर ते तुला बोलेल. समजलं काय? तू नवरा आहेस म्हणून काय तू काही देव नाही आहेस काही, की तू काही चुकतच नाही. जिथं तुला चुकीन तिथं ती बी बोली. मग तू ऐकून घ्यायची बी क्षमता ठेव. तिला त्या दिवशी चुकलं होतं म्हणून तिला मी बोलली. मग आज तिनं फोन बी नाही केला. आता झाली तिच्यानं गलती, मान्य आहे मला. ते कसं दोन्ही गोष्टी ते एकात करून टाकल्या. ती कालची नाचची गोष्ट एकात करायचं कामच नव्हतं. तिखट तिला आता नाही समजत, नवीन नवीन आहे. तिखट पडलं जास्त आणि लगे पोळ्या तिने तुला तूप लावून केलं रे, पण तिला जमलं नाही. त्या पोळ्या तावावर गरम झाला, त्या पोळ्या चांगल्या जायल्या करपल्या. तिला मी शिकवलं आज, आता उद्या तिला मी अजून शिकवीन. जरा समजून घेतलं पाहिजे आपण बी. आता रोज बाया स्वयंपाक करतात, एखाद्या दिवशी कमी जास्त होतेच बाबू. मग काय हॉटेलीत कसं खाता रे? 2-2 दिवस शिळ्या भाज्या चटका लावलो खाता, कितकाले पैसे बी देता. घरी काय रोग तरी तुम्हाला खायला? एवढा बोलला तिला टचटच चालला मोठा. कोणता राग कशावर काढून राहिला? अगो वनाच्या, जरा पहिले पायच जाय एखाद्यान मग बोलत जाय. मी म्हणत नाही तुझी लाड करतीचे, चुकलं तिथं बोलत आहे, विनाकारण नको बोलायचं. समजलं ना? जाय त्या तिला जरा समजून सांग. मी गेलती पण शेवटी तू तिला बोलला ना, तुया म्हटल्याशिवाय येणार नाही ती. जाऊ दे, गेलती ना तू आपण चिंते. जाऊ दे, घर नाहीत म्हणा, घर नाही, मी चाललो बाहेर. त्याच्या बाहेर चक्रा मारतो. जाऊ दे, मग ते आताच बोललो मी तिथे, आता मी नाही जात. अरे पट्ट्या, पाहिलं असे सब माणसं. ते तर इगो वाढवायचं नाही, इगो. मग नवरा आहे ना, तर नवऱ्यापणा दाखवीन नाही काय? बापावर गेला ते बांधर तोंड.